नाशिकमधनं 1 कोटीहून अधिकचा गोवा निर्मित मद्यसाठा जप्त। नाशिक विभागाच्या उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। अमरावती नागपूर महामार्गावर नांदगाव पेठजवळ कारचा भीषण अपघात। अपघातानंतर कार थेट एका घरात शिरली। अपघातानंतर संतप्त नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। बुलढाण्यातल्या दाभाडी गावात मारहाण करत चोरीची घटना। चोरट्यांच्या मारहाणीमध्ये एका महिलेचा मृत्यू। दाभाडी गावात भीतीचं वातावरण। चंद्रपूरहून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू। वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल। माजी आमदार दीपक साळुंखेंवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण ठेवलेल्या साखरेची परस्पर विक्री केल्याचा आरोप। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। केज कोर्टात होणार सुनावणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा। सरपंच संतोष देशमुखांना न्याय देण्याची मागणी। बीड जिल्ह्याची सद्य परिस्थिती पाहता अजित पवारांना मीच पालकमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली। पालकमंत्री पदातनं वगळल्याच्या चर्चांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। आणि मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेत नाही। आम्हाला कुणबी मराठा आरक्षण नकोय। खासदार नारायण राणे यांचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।